निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. कशा आहात? मस्त मस्त. वाटतंय ना खरं बरं तुम्हाला आता? हो हो ताई, हो. हा ठीक आहे. बरेच दिवस झाले सांगेन म्हटलं फोन करेल तर काय वेळच नाही भेटला मला. करावं आज, बरेच दिवस झाले नाही का. हो 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 हो. आणि हो मग नाव सांगू शकता का तुम्ही? उरळी कांचनच्या ताई आहेत ना? हो, सुरेखा चंद्रेश्वर भोसले. मी सातारमध्ये आहे, भुईंजीला. अच्छा, मग उरळी कांचन माहेर माझं. उरळी कांचन माझं माहेर. अच्छा अच्छा अच्छा. हो का. अच्छा अच्छा अच्छा. उरळी कांचन माझं माहेर. मध्यंतरी मी नाही का सांगितलं होतं माझे पहिले लग्नाच्या अगोदरची स्टोरी ती. तर स्वामींचा मेन म्हणजे ते मी माझा अनुभव सांगितला अगोदरचा. आणि स्वामींचे जे मला अनुभव आले, स्वामी माझ्या आयुष्यात आले, तर ते अनुभव राहिलेच माझे सांगायचे. अच्छा अच्छा. बरोबर. तर असं झालं की माझी मैत्रीण, म्हणजे मी जिथे जॉब करत होते ना पतसंस्थेमध्ये, तर त्या माझ्या ताई माझ्यापेक्षा म्हणजे जास्त आहेत, मोठ्या आहेत. अच्छा. तर त्यांनी मला सांगितलं की, मला म्हणले अगं तू एवढं म्हणजे सगळ्या देवांचं करतेस, तू स्वामींचं का करत नाहीस? तर मी त्यांना म्हटलं की, म्हणलं स्वामी म्हणजे तसं मी स्वामी आहेत बरोबर आहेत, आता कितीतरी स्वामी असतात ना. स्वामी तर म्हणजे अगं स्वामी समर्थ. आणि त्यांनी ते पुस्तक दिलं, ते आता मला आठवत नाही ते कशाचं होतं. नित्य उपासनेचंच असेल ताई ते. हो, बहुतेक काहीतरी. तर ते मला म्हटलं की अगं तू वाचू शकतेस का, किमान तारक मंत्र तरी म्हणत जा, म्हणजे नाही का. तर मी बाकीचं नाही काय म्हणायची, पण मी यायच्या 10-15 मिनिटं लागायची मला गाडीवरती यायला जॉबला येताना. तर मी काय करायचे माहितीये, बोटावरती मोजायचे 108 वेळा स्वामी समर्थांचा जप करायचे. कारण माळ कशाची ना, घरी परिस्थिती असे नव्हती की म्हणजे देवाचं करायला वेळ भेटायचा नाही. बरोबर. अगदी. तर मग मी ते माझा नित्यक्रमच झाला होता की येताना तो ओम नमः शिवायचा, आणखीन स्वामी समर्थांचा. हो. आणि आणखी काहीतरी मी बोलायचे, 2-3 जप करायची येईपर्यंत. माझा तो नित्यक्रम झाला होता. मला बरंच असं नंतर टेन्शन मध्ये असले की ना, अचानकच एक दिवस काय झालं, मी पुण्यालाच असं म्हणजे काय काम होतं तेव्हा, मी कोर्टाची केस चालू होती ना माझी. तेव्हा मी पुण्याला निघाले ना, अचानक माझं ते कुंजीरवाडीमध्ये मोठा मठ आहे रोडच्या कडेला. अच्छा. बरोबर. तर तिथं मला असं दिसलं की स्वामी समर्थ मठ म्हणून. तर मला ते म्हणजे पुढे जाऊच वाटेना. म्हणलं तर काय स्वामी म्हणजे नाही का, असं असेल तुमचं बोलवणं मला नाही का. तर मी त्या दिवशी नाही गेले, त्या दिवशी ते गेले पुढे, पण आवर्जून मी दुसऱ्या वेळेस त्या आवड्यासाठी तिथं गेले. कामावरती सुट्टी काढली, म्हटलं सर मला जायचंय, म्हणजे नाही का मला नाही थांबायचं. मला जरा माझी नाहीची तकतक झाली होती. आई फक्त मला बोलायची की तू लग्न कर. मी म्हणते मी नाही लग्न करणार. असं आमच्या दोघींचं व्हायचं. मग त्याच्यावरून मी टेन्शन मध्ये असताना जेवले नाही, काय नाही, भरपूर मला म्हणजे नाही का मानसिक त्रास व्हायचा. की म्हणजे एवढं करून आई मला म्हणते नाही का, आईच्या ठिकाणी आई बरोबरच होती. आईला वाटायचं की तिच्यानंतर कसं होईल ना माझं. वडील तर नाहीयेत, मग तिच्यानंतर माझं कसं व्हायचं, म्हणून ती एक तिचं काळजीपोटी मला बोलायची. मला वाटायचं की आई मला तिच्यापासून लांब ढकलतीये, म्हणून मी म्हणायची नको. आईला असं. आणि तिला म्हणायचे आई तुला एवढाच त्रास होतोय का ग, मग तुला नकोय का, म्हणजे मी तुला सांभाळते ना, बाकीच्यांचं नको सांग, मी सांभाळते म्हणायचे. मी तुझा पोरगा म्हणूनच जगते ना ग, मला कशाला तू फोर्स करते लग्न करायला, नाही का. असं एकटा म्हणलं कोण, म्हणजे आता आधीच एक तर असं झालंय, दुसरं कोण लग्न करा, म्हणजे लग्न जरी केलं तरी चांगलं कोण भेटणार आहे, नाही का. असं त्यांनी केलं तर मग मला तर जगण्याचं हेच राहणार नाही. तर नाही म्हणायची, तसं नसतं ग बाळा, असं एकदा झालं मग दुसऱ्यांदा तसं नसतं. सगळे मला समजून सांगायचे, आणि ते सर सुद्धा समजून सांगायचे, ताई सुद्धा समजून सांगायच्या. मी रडायची, मी त्यांच्या बरोबर सगळ्यांची भांडायची. मग एक दिवस त्यांनी मला सांगितल्यानंतर माझ्यात बऱ्यापैकी म्हणजे फरक जाणवायला लागला, नाही का त्यांना, की मी शांत व्हायला लागले. मला टेन्शन आलं की मी डायरेक्ट सरळ जायची, गाडीत बसायची आणि तिथे जाऊन बसायची.
तर मी काय असेल ते कुणाला सांगायची नाही. एवढी रडायची स्वामींपाशी जाऊन, एवढी रडायची. स्वामी काय करू म्हणायची मी, नाही का. आता मला तर बाकीचं काय माहित नाही म्हणजे. आणि तारक मंत्र तिथं होता लिहिलेला ताई त्याच्या असं ह्याच्यावरती, नाही का. तिथं लिहिलेलं होतं. तर मी काय केलं, एक दिवस ते तारक मंत्र असं नित्यनेमाने म्हणावं असं तिथं लिहिलं होतं की रोज तारक मंत्र म्हटल्याने फरक पडतो. मला काय माहितीच नव्हतं. पण मी काय केलं, वही माझी छोटीशी डायरी होती, त्या डायरीवरती लिहून आणला. म्हटलं नाही का आपलं, हो तारक मंत्र लिहून आणला मी. पण ते कसं व्हायचं, लिहायला मला वाचायला जमायचं नाही, जास्त वेळ नसायचा ना. मी घरी गेले की ब्लाऊज शिवायचे, दिवसभर काम करायचं आणि घरी गेल्यानंतर ब्लाऊज शिवायचे. रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत ब्लाऊज शिवायचे मी, त्यामुळे मला वेळच नाही भेटायचा. हो. आणि मग ते तेव्हा म्हणजे फक्त माझ्या वहीत माझ्या बरोबर असायचं, तारक मंत्र माझ्या बरोबर असायचा. म्हणजे त्याने काही कळलं थोडंसं स्वामी माझ्या आयुष्यात आल्यापासून बऱ्यापैकी फरक. म्हणजे मी बोलायचे फक्त स्वामी एवढंच बोलायचे, बाकी काहीच नाही. आणि श्री स्वामी समर्थ एकच माळ व्हायची माझ्या त्याने जपून, तेवढं दुसरं काही नाही. मग कारण असं म्हणजे करावं असं काय मला माहितच नव्हतं ना की स्वामींची काय काय सेवा करतात, काय करतात ते काहीच माहिती नव्हतं. मग आपलं तेवढंच फक्त बोलायचे. मग त्यांच्याकडून मी ऐकायचे, अगं माझ्या भावाने असं केलं, त्यांनी पूर्ण नॉनव्हेज पण सोडलं, त्याचं एवढं चांगलं झालंय, असं झालंय, तसं झालंय. हो, मला त्यांनी सांगितलं. म्हटलं स्वामींच्या कृपेने बघ ना गं एवढं भारी झालंय असं. मी म्हटलं बाई ग आता एवढं सांगतात तर नाही का, म्हणजे म्हटलं काय आता मला तर काय माहित नाहीये, पण आपलं मी नामस्मरण तरी करते म्हटलं, नाही का. आणि मला ते एवढा वेळ किती, मी जवळजवळ 2 वर्ष मी स्वामींच्या मठात, मी त्या मला म्हणायचे की इथं उर्वरित मठ आहे, मी तुला घेऊन जाईल, पण योगच कधी आला नाही. थोडक्यात स्वामींनी मला बोलवलंच नव्हतं म्हणायचं. आणि फक्त नामस्मरण, किती तू माझी परीक्षा, म्हणजे ते असं माझी परीक्षाच बघत होते ना, तू किती माझं नाम घेतेय, किती माझं करू शकतेस, असं ते नाही का. तर मग ते त्या दिवशी मी गेले स्वामीजी, तर रडले भरपूर. मला येऊच वाटेना घरी. मी स्वामी मी झोपू का इथंच, असे वाले तुम्ही आहात ना, मग मी इथंच झोपते ना, मी इथंच राहते ना, मला काही नको खायला, काही नको स्वामी. मला किती छान, एवढं शांत वाटायचं ना ताई. म्हणजे मनातली मनात बोलायचे मी त्यांच्याकडे, बघायची, रडायची, स्वामी कसं हो, किती छान नाव, म्हटलं मी असं राहू का इथं, असं मी बोलायचे तिथं. आणि असंच मग करत करत मी म्हणजे लागले स्वामींचं करायला. मग त्यांनी स्वामींच्या कृपेने सगळं आपलं म्हणजे व्यवस्थित झालं. आणि हे आमचे मला म्हणजे पाहायला वगैरे आले. मी ते रोजाचे मुसलमानांचे उपवास असतात ना ताई, ते सुद्धा केलेत अहो. हो, रोजाचे उपवास. मला एवढं देवाचं वेड आहे ना, तुम्हाला खोटं नाही सांगते. हो, देवाचं मी कुठलंही देव, आता ते आखाड महिन्यात म्हणतात ना गावाकडे पाणी काढतात बघा देवीचं, महालक्ष्मीचं आखाड महिन्यात. मी दर शुक्रवारी उपवास करायचे, दर मंगळवार शुक्रवार उपवास असायचा माझा. आंघोळ केली ना की कळशी घ्यायची, पायात चप्पल घालायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, पूर्ण मंदिरांमध्ये जाऊन देवीला पाणी घालायचं आणि मग घरी यायचं. घरी येऊन मग परत कामावर जायचं, कामावरून आल्यानंतर परत हातपाय धुवायचे, तेल घ्यायचं, परत मंदिरात जायचं दिवा लावायला. एवढी करायची. हो, सगळी गावातली बायका सुद्धा मला म्हणायची नाही पोरगी किती करती ग, म्हणजे किती करते, तरी देव तिच्याच वाटेला असं, म्हणजे असं बोलायचं नाही का. तर आता शेवटी मी म्हटलं नाही का, काहीतरी आपलं पाप आहे, जे पाठी हो, जे आपण वाईट वागलेलं असणार आहे तेच आपल्याला इथंच फेडायचंय ना. आपलं म्हणजे जे काय आपण केलेलं आहे ते इथंच पडून जायचंय. आणि त्याच्याशिवाय पण ते म्हणतात ना, देव पण हे केल्याशिवाय सुद्धा चांगलं येत नाही ना जीवन, सहज नाही प्राप्त होत. खरंय. मग ते जाऊ दे म्हणायचे, आपल्या नशिबातलेच भोग येते, आपण शेवटी कुणाच्या नशिबाचे कुणा घासू शकत नाही ना नशीब. आपल्या मनाला समजून सांगायचं. आणि वाईट वाटायचं थोडंसं, आईला कधी दाखवायचं नाही, कधी आईला बोलून दाखवायचं नाही. आई टेन्शन घ्यायची माझ्या समोर असलं, माझं सुद्धा टेन्शन घ्यायची. तिच्यासमोर मी तिला उलट असं ओरडून सांगायचं, आई कशासाठी टेन्शन घेतीस ग, मी करते ना, मी खाते ना. म्हणजे आपण, कारण कसं ते एवढा मोठा धक्का, वडिलांचा धक्का तिने सहन केलेला, त्यातून आपण जर हळू वागलं तर तिने कसं हे करायचं. आणि सगळ्या भावंडांची लग्न झाली होती तुमच्या मग? नाही ना, बहीण माझी होती ना, बिना लग्नाची बहीण होती माझी. भाऊ मीच मोठी होते ना. बरोबर, मीच मोठी, त्यामुळे मग माझी बहीण, तिचं लग्न माझ्या ह्याच्यानंतर मी जॉबला असतानाच झालं. तिचं लग्न करून दिलं, कारण माझ्या वडिलांची खूप लाडकी होती, एवढी लाडकी होती ना, एका ताटात जोपर्यंत ते होते ना तोपर्यंत एक तरी घास तिच्या ताटातलं खायचा, तेव्हा ती जेवायची.
एवढी लाडकी होती. हो. आणि तुम्हाला सांगते ताई, ज्यावेळेस म्हणजे मी तसं हेच केलं वडिलांना, म्हटलं की नाही का म्हणजे भावंडांना तुमची जागा कमी नाही बसू देणार मी. एवढंच की तुमच्या जागेवर राहून वडिलांचं नाही करू शकत, पण प्रयत्न तर करीन नक्की. बरोबर. मी कधीच असं म्हणजे नाही का तिला माझी एवढा माझा जीव होता ना आमचा सगळ्याचा तिच्यावरती. मी म्हणायचे मी जे भोगलंय ते माझ्या बहिणीला नाही भोगायचं, म्हणून मी सगळं तिचा 18वा बर्थडे होता ताई. त्यावेळेस मी कंपनीत जॉबला होते रांजणगावला. तर 18व्या बर्थडेच्या दिवशी माझ्या मैत्रिणी मित्र वगैरे सगळे घरी आलेली. मी एवढं पुऱ्यांचं गुलाबजाम त्याचं जेवण बनवलं होतं घरी. आणि केक आणला, खोटं सांगत नाही, केक कापायच्या दिवशी एवढी रडली ना हो ताई, एवढी रडली. म्हणजे खरंच ताई, म्हणजे सगळ्यांना सांगत होती माझ्या ताईनं माझ्या वडिलांची जागा खरंच भरून काढली. बापरे. असं रडत होती. हो. वडील ती तिथंच आहे उरळी कांचनमध्ये तिला दिलंय. तिथं चांगलं झालंय, तिचे मिस्टर डॉक्टर आहेत गुरांचे. बापरे. हो. तिथं खूप चांगलं येत आहे. एवढं म्हणजे मी म्हणते ना की ज्याचं टेन्शन होतं ना, म्हणजे मला माहिती होतं, आमच्या सगळ्यांना माहिती होतं की ही जिथं लात मारेल तिथं पाणी काढणारी. पण ती एवढी म्हणजे ना कधी कुणाशी बोलणार नाही ताई. एवढी अशी कुठल्या गोष्टीला खूप घाबरटे अशी, कधी कुठल्या गोष्टीत असं हे करत नाही. कुठं जायचं म्हटलं ना तरी दाजी आमच्या बरोबर असतात बघा तिच्या. हो. दाजी बरोबर असतात. प्रत्येक गोष्ट हे करायचं म्हटलं की मला म्हणतेस की म्हणजे ताई तू एवढ्या लांब कशी येतीस ग. म्हटलं अगं बाळा कसं असतं, परिस्थिती सगळं म्हणजे शिकवते नाही का. परिस्थिती सगळं शिकवते. सुंदर वाक्य आहे तुमचं, खरं आहे. हो तेच की, सगळं शिकवते. आणि एवढ्या म्हणजे मी खोटं नाही सांगते, म्हणजे स्वामींनी माझ्या त्या काळात आहे ना मी जे दिवस काढले, पण माझ्या मागचे जे भोग होते ना स्वामींनी खूप लवकर माझे संपवले. खरंच सांगते. खरंय. तुमची सेवा आणि तुमची मेहनत खरंच. आणि त्यावेळेस मी खोटं नाही सांगते, काहीच सेवा करत नव्हते. त्यांचं नामस्मरण एवढंच. तरी सुद्धा मला असं वाटतं मी काहीच करत नाही, स्वामींचं काहीच करत नाही. तिचं लग्न झालं, मला बरं वाटलं, म्हणजे नाही का माझा भाऊ तिथे जॉब करतो, आई माझी भाजीपाल्याचा धंदा करते नाही का. तर आहे त्यांचं पण आहे व्यवस्थित, फक्त आता ते भावाचं लग्नच राहिलंय छोट्या तेवढं. झालं की मग टेन्शन आहे. हो तेच की. मग तेच की मला ते गेल्या वर्षी सांगते ना मी, ते हे लग्न झालं माझं आणि हे जे पाहायला आलते ना माझे, तर त्या दिवशी माझा रोजाचा उपवास होता ताई. आणि वार पण गुरुवार होता माहितीये का. आणि त्याच आठवड्यात 3 स्थळ आली होती. बापरे. तर हो 3 स्थळ आली होती. एक तिथं जेजुरीचं तिथलं गाव आहे तिथलं आलं होतं, एक केळगावचं होतं आणि हे इकडचं. तर हे पुण्याला होते भोसरीला. तर म्हटलं ठीक आहे, सगळे म्हणले की नाही का पुण्यात. मग आवडलं सगळ्यांना, चांगलंय म्हणले, असू दे, मुलगा पण चांगला आहे बोलण्यात त्याच्यात, म्हणजे नाही का मला पण त्यांचा स्वभाव आवडला. म्हटलं असू दे, काय कसं आहे शेवटी नशीबच आहे आपलं, लांब असं जवळ असं. हो तेच की. थोडंसं ते ड्रिंक करायचे ना. तर त्यांना मी आधी विचारलं, मी म्हटलं मी सगळं सहन करू शकते, एक वेळेस नसल जेवायला ना तरी चालेल म्हणलं, पण दारू नाही पाहिजे म्हणजे मला नाही सहन होणार म्हटलं नाही का. तर मला म्हणले नाही पीत, पण ते भरपूर पीत होते. भरपूर पीत होते. हो भरपूर पीत होते. पण ते म्हटले नाही पित, आणि जरी पित असलं तरी मी इथून पुढे नाही पिणार असं सांगितलं त्यांनी मला. पण ते म्हणतात ना व्यसन कधी लवकर सुटत नाही कुठल्याही गोष्टीचं असतं नाही का. पण नंतर इथं लग्न होऊन आल्यानंतर खरंच, आणि त्या मानाने त्यांचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे. मी तर म्हणते ना की स्वामींनी मला 11 वर्ष म्हणजे माझ्या माहेरात ठेवलं, पण 11 वर्षाचं फळ मला खूप गोड दिलंय. अरे वा. हो खूप छान. एवढे प्रेमळ आहेत ना अक्षरशः ताई. मी जर स्वयंपाक करत असली ना, आता भांडणं शेवटी सगळ्यांच्याच होतात कधी. आता सेकंड म्हटल्यानंतर थोडंसं असतंच नाही का, म्हटलं थोडं भांडायला होणारच. पण ते जर नाश्ता करत असेल ना तर एक घास मला भरवणार, एक घास ते खातात. एवढं हो ना, एवढं जीव. त्यासाठी मी सांगते ना, मी माहेरी सुद्धा मला आता जाऊ वाटत नाही. आई मला कधी कधी म्हणते की, मला म्हणते आता कसं होतंय ग, ज्यावेळेस कर म्हणे त्यावेळेस माझ्याशी भांडायचीच नाही का ना, आता कसं होतंय. म्हणलं आई खरं सांग, म्हणजे ते नाही का, म्हणजे मी हे सुख म्हणजे त्यावेळेस मी म्हणत होते, पण हे सुख मी खरंच माझं मी हिरावून घेत होते त्यावेळेस, नको म्हणून. मग तिथून माझं स्वामींचं म्हणजे मी स्वामींना लग्न ठरल्यानंतर सुद्धा गेले तिथं. स्वामी लग्न ठरलंय माझं, म्हटलं मी असं समजते की तुमचा आशीर्वाद आहे हा. खरंय. हो आता कारण ह्यातून मी निसटले, आता मी इकडे जाते माझे. आणि त्यांना एक मुलगा होता ताई, पहिल्या एक मुलगा आहे, त्याचं नाव पण समर्थ आहे. अरे वा. मला म्हणजे एवढं म्हटलं हो ना. आणि मी त्यांना तरी सुद्धा विचारलं, म्हणलं समर्थ नाव कसं काय ठेवलं, तर म्हणले ठेवलं असं
नव्हतं, आम्हाला स्वामी समर्थांचं नाव आहे म्हणून ठेवलं असं थोडक्यात. मग म्हटलं मी डोळे झाकून स्वामी मी हो म्हणणार आता. म्हणजे नाही का त्याचं नाव समर्थ आहे म्हटल्यानंतर. आणि तो पण छान आहे खरंच, म्हणजे नाही का कधी असं हे करतो, जीव लावतो चांगला. तो पण छान आहे आणि मी ना? पण आणि हो खरंच छान आहे तो सुद्धा. तुम्ही पण म्हणजे त्याची नाही का काळजी कुठल्या घ्या गोष्टी- ताई. हो 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 घेते ना हो त्याला. म्हणजे माझा एक मुलगा आहे मला हा हा. छोटा, पण मी कुठलीही गोष्ट करताना कधी ह्याला घेतलं तरी त्याला कधी टाकून घेत नाही. अरे वा. ह्याला जर त्याच्या मापाचं जर नाही मिळालं तर ह्याचं सुद्धा वस्तू तिथं ठेवते त्याच ठिकाणी. बापरे. ज्यावेळेस त्याच्या मापाची भेटेल त्यावेळेसच मी ती घरी घेऊन जाते. हो. तोपर्यंत मी घेत नाही. हो तो काय करतो आणि? तो आता 12वीची परीक्षा दिली बघा त्यानं. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हा आता 12वीचे पेपर झालेत ते. माझा आहे तो पहिलीला आहे आता. अच्छा. तर हा एवढं म्हणजे हो दोघांचं सुद्धा. आणि हट्ट कधी कधी एखादी गोष्ट आपल्या स्वतःच असं नाही का मुलं असलं कधी असं तो सुद्धा असं जाणून देत नाही की म्हणजे नाही का आपली आई नाही किंवा काय अरे वा. नाही. हा. हो हो मम्मी खूप हे छान. मम्मी ते. आणि मला पण तसं बरं वाटतं ना की म्हणजे आपल्याला समजतंय आपलं म्हणून. बघा पण म्हणजे स्वामींनी तुम्हाला हा संसार दिला दिलं पण खरंच किती खरंच सुंदर खरंच. दिला. हा. आणि सुरुवातीला कसं म्हणतात ना हो, काही काही ह्याच्यात गोष्टीत गोड ह्याच्यात मिठाचे खडे असतात. हो ते तर आहे. हा असे भरपूर असे लोकांनी भरपूर त्याला म्हणजे एवढे 4-5 वर्षात अगोदर होतं एकत्रच, पण नंतर सेपरेट निघाल्यावर सुद्धा लोकांनी भरपूर म्हणजे काही ज्यांनी भरवायचं त्यांनी भरवलं त्याला की ती तुझी आई आहे का, त्यांनी बोललं सुद्धा मला. म्हणजे सेपरेट निघाले म्हणजे म्हणजे सेपरेट आम्ही एकत्र फॅमिलीत होतो. नंतर अच्छा मग अच्छा आम्ही अच्छा. हा हा. हा आम्ही मग तो विभक्त मुलगा झालो तुमच्या ना. बरोबरच आहे ना? माझ्या बरोबरच. अरे वा. हा हा हा. हो तर त्याला सुद्धा सांगायचं ती काय तुझी आहे का, तिला सांगायचं सरळ. ती जर अशी बोलली तर तिला असं बोलायचं ओ. की ती काय हो तुझ्या मम्मीचं आहे का माझ्या मम्मीचं आहे, तुझं तू सोय लावा, असं कर तसं कर. म्हणजे मला माझं खच्चीकरण करायचं कसं, मला कसं म्हणजे हाणून पाडायचं ते असं. तर एवढं म्हणजे नाही का. पण मी पण म्हणतात ना की कधी कधी मी कुठल्या गोष्टीला ठकास महटक राहिले. त्यामुळे खरं तर मी ह्या घरात टेकली. तर त्याच्या आईची सुद्धा खरं म्हणते मी तर काही चूक नव्हती त्या मानाने. हो ना. म्हणजे कसं काही गोष्टी अशा असतात ना, काही कोण असं असतं की नाही का कारणीभूत असतं काही गोष्टींना. बरोबर बरोबर. हो एका हाताने तर कधी टाळी नाही खरं. जे घडतात त्या गोष्टी दोन्हीकडून घडतात. आपलं सुद्धा होतं नशिबात आपल्या घडलेलं त्याच्यामुळे. आणि ते सुद्धा बिचारे त्यांना सुद्धा मी नावं ठेवत नाही कधी ते सुद्धा माझं कधी उकरून काढत नाहीत पाठीमागचं. हो ना. आणि आपण पण नाही. कारण मी पण त्यांना सांगितलं होतं म्हणलं आपलं झालं भूतकाळ कधी कुणी उकरून काढायचं नाहीच काढू. बरोबर आहे. हो जे आहे ते आपलं आपल्यावरून थोडंसं शेवटी कसं आहे बापाचा जीव आहे आईचं. आता आपण त्या जागी असतो आपल्याला पण वाटलं असतं की बाबा आपण तरी कसं नाही का आपल्या मुलाला. पण कधी कधी थोडंसं त्यांच्या पण मनात येतं. त्याचं वाईट वाटतं मला की मी एवढं जीव लावते, मी एवढा त्यांना जीव लावते तरी सुद्धा तुम्ही थोडंसं तुमच्या मनात येतं की बाबा पोराला जीव लावती का नाही लावती. म्हणजे मी अजून म्हटलं मी जर हृदय म्हणजे हनुमानाने जसं छाती फाडून दाखवली होती त्याच्यामध्ये राम आणि सीता होती, म्हटलं तसं जर मी जर फाडून दाखवली ना तर म्हटलं फक्त माझ्या ह्याच्या हृदयात फक्त तुमच्या तिघांच्या मूर्त्या सापडतील. म्हणलं याच्या व्यतिरिक्त माझं दुसरं कोणी नाहीये. मी करते ते फक्त तुमच्यासाठीच करते. खरंय खरंय. नाही पण हे वाटतं ना ह्याच्यातनं ना पॉझिटिव्ह घ्यायचं की हा माणूस किती चांगला आहे की त्याला अजूनही म्हणजे ते हाल नाही करू देते त्या मुलाचे. नाही मग तेच विचार करते ना मी ताई. कधी कधी मी असा विचार करते की म्हणजे त्यांच्या जागेवर ते बरोबर आहेत ना. बरोबर. आज मी दुसरी म्हणजे मी त्याची काय शक्य आहे का. शेवटी घडतंय जे जगामध्ये जे चाललंय त्यांचं वाटणारच ना शेवटी. लोक 10 जण जरी चांगलं सांगितलं तरी एक तरी म्हणणारच ना बाबा ती खरंच लावती का रे, तुला खरंच खायला घालती का रे, असं ते पण विचार करते ना. प्रत्येक गोष्टीचा विचार करते तुमचे. हो खरं. आणि हे विचार खरं ताई मला स्वामीच देतात माझ्या डोक्यात. म्हणजे मी चिडते, माझा पण राग येतो मला पण ह्या गोष्टी अशा वागल्या तर मी त्या गोष्टीचा परत विचार करते की बाबा तुम्ही असं का हो. मी म्हणजे कुणालाच बोलत नाही, फक्त मी स्वामी असं का, ह्याचं काय कारण असेल त्यावेळेस माझ्या आतनं मला उत्तर येतं की त्यासाठी तू राहून विचार कर. अरे वा. तुला पण असंच झालं असतं ना. तुला पण आपल्या शेवटी आपल्या जीवाला वाटतंच ना की आपलं बाळ त्याला सुद्धा वाटणार ना शेवटी आपण पुढे गेल्यानंतर आपल्या पोरग्याला असं करतो. पण ज्या वेळेस कधी कधी आमच्या दोघांचं थोडंसं कधी कधी होतं ना त्याच्यावरूनच की बाबा
तुम्ही असं का मला वाटता, मी एवढं करून सुद्धा तुम्ही, त्याच्यावरून थोडंसं आमच्या दोघांचं वाचतं. तेव्हा तो माझी बाजू घेऊन त्यांच्याशी बांधतो ना, तेव्हा खरंच मला रडायला येतं. जिंकल्या तुम्ही तिथे. हो, मी स्वामींना म्हटलं हे बघा, पुढे आयुष्यात मला त्याच्याकडनं काही अपेक्षा नाही. बरोबर, फक्त त्यानं फक्त मम्मीच चुकत नाही एवढा बोललाच ना, बास मला काही नाही पाहिजे. आणि ते तेवढं करतो. खरं थोडंसं कधी कधी होतं, शेवटी कसं आहे आपला असल्यानंतरच हे करणारच आहे, तोच तरी काय लोकांचा आहे का. मी तर हाच विचार करते. किती छान. हो ना, हा ना. आणि माझा म्हणजे हा माझा पोटात होता, माझा मुलगा लग्न झाल्यानंतर पोटात होता. मी म्हणायचे मला, इथं भरपूर जण बायकांच्या, मी असं म्हणजे नाही काय करताना, इथं स्वामींचा फोटो होता आपला. मी रोज आपली पूजा करायची. आमच्या तिथं पद्मावतीचं मंदिर आहे शेजारी. तर त्या मंदिरात मी रोज जायची, पाया पडायची. घरी आल्यानंतर स्वामींचं तिथं जपमाळ करायची. एक माळ होतीच होते म्हणून जपमाळ करायची. आणि तारक मंत्राचं एका ताईंनी मला पुस्तक दिलतं इथे शेजारी. तिथं त्याच्यात लिहिलं होतं. शेवट मी ते पूर्ण वाचलं. मला स्वामींचं म्हटलं की वेळच लागायचं. अरे वा. जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा ते पुस्तक घ्यायची वाचायची. शेवट लिहिलं होतं की ग्लासमध्ये पाणी घेऊन ती उदी त्याच्यात पाडून द्यायची आणि ते तारक मंत्र म्हणायचं आणि ते पाणी प्यायचं. तीर्थ ते. हा, तीर्थ प्यायचं. असं मी फक्त हे केलं होतं. पण तारक मंत्र मी रोज म्हणायची सवय लागली होती मला. अरे वा. म्हणायची ते म्हणून अक्षरशः माझे तोंड पाठ झालंय ते. मला खूप तारक मंत्रात ताकद आहे. हो, खूप ताकद आहे, खोटं नाही सांगत ताई. आणि ज्यावेळेस तो माझ्या पोटात होता ना बाळ, मी जास्तीत जास्त जेवढी मला, मी सगळ्यांना विचारते स्वामींचं आहे का पुस्तक तुमच्याकडे, स्वामींचं पुस्तक आहे का. हो, तारक मंत्र रोजचं म्हणायचं. 11 माळींचं नव्हतं माहिती, पण 1 माळ स्वामी समर्थांचं जप करायची. आणि रोजचं काय वाटेल तेवढं स्वामींचं. आणि ज्यावेळेस मी 7व्या महिन्यातली सोनोग्राफी करायला वाईला गेले होते. आणि मी असंच एक दिवस म्हटलं स्वामी, इथं आल्यापासून मी मठात नाही किंवा गेले. मी लग्न झाल्यापासून गेले 2-3 महिने मी तिकडे गेले की जाऊन यायचे, मठात जायचे कुंजरवाडीला. हो, कारण मला करमायचंच नाही. आणि इथं आल्यापासून स्वामी, मी फक्त तुम्हाला घरात मठात मला जायलाच भेटेल ना. हो, असेल का स्वामी तुमचा कुठं मठ. आणि मी निघाले सकाळी, बोंबील खाल्लेलं घरी, आणि सोनोग्राफी करायला निघालो. आणि एसटीनं मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघे जण निघालो सोनोग्राफी करायला. आणि इथं कवठे म्हणून गाव आहे, कदमवाडी. एसटीनं जाताना माझं सहज लक्ष गेलं तिकडं की स्वामी समर्थ मठ कदमवाडी म्हणून. आई शपथ मी त्या एसटीतच रडायला लागली. म्हणलं स्वामी, मी माझ्या पोटावर हात ठेवला. म्हणलं स्वामी बास, मला एवढंच पाहिजे होतं. मला माझ्या बाळासाठी तुमचं म्हणजे मला दर्शन घ्यायची गरज नाही. हो, तर मी आता मला असं वाटायला लागलं. मी म्हटलं आई गं, मी नॉनव्हेज खाल्लंय. ताईंना म्हणलं मी, म्हणजे ते म्हणजे काय झालं मला ते कळलंच नाही. मी ताईंना म्हणजे आई गं ताई, मला म्हणजे अगं तुला काय झालं तुला. ताईचं स्वामींचं केंद्र म्हणजे मठ आहे म्हणजे आहे की. म्हणलं अहो ताई मला जायचंय, पण म्हणलं अगं थांबलं असतं पण आपण सकाळी बोंबील खाल्लायस ना तू, मग आता कसं थांबायचं. म्हणलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर गुरुवार लगेच आला 2-3 दिवसांनी. मी ह्यांना म्हणलं मला काही नका करू ह्यावेळेस, मला फक्त स्वामींच्या मठात घेऊन जा म्हणलं. ताई सुद्धा नाही हो बोलले. आणि ताई खरंच मी कुठं सांगत नाही, मी एखाद्या वेळेस हात आखडता घेते कुठल्या गोष्टीला, पण आमचे हे अजिबात हात आखडता घेत नाहीत. म्हणजे मी नाही का गेलो, आम्ही तिथं गेलो की मी थोडा वेळ बसले, मला मी रडली स्वामींपाशी जाऊन. स्वामी किती जवळ आहे तुम्ही माझ्यापाशी नाही का. मी पाया पडले. बऱ्याच वेळा डिलिव्हरी होईपर्यंत 2-3 वेळा मी जाऊन आले त्यांच्यापाशी. तर मग बऱ्याच सगळ्या गोष्टी. फोनवर बोलतो माघारी या तुम्ही. हा ठीक आहे. हॅलो. ते तर त्या डिलिव्हरी झाल्याच्या नंतर परत मग आपला सुट्टीनिमित्त नेहमी चालूच ठेवले होते मी. नंतर आवडते स्वामी केले तसं पोटात असताना सुद्धा कधी कधी असं टेन्शन आलं की थोडंसं मी रडायची. आणि मी रडले ना ताई की मी पोटावर हात ठेवला, शांतच व्हायचं ते बाळ सुद्धा. म्हणजे ते म्हणतात ना की म्हणजे आईचं सगळं गोष्टी ते बाळ ऐकत असतं. हो, तर मी कुठलीही गोष्ट जरी झालं ना तरी मी असं शांत झालं की मला मी ज्यावेळेस मला लय रडायला यायचं ना, असं टेन्शन आलं की रडली की मग असं ते शांतच व्हायचं बाळ. 5-10-15 मिनिटं. हो, मी 2-3 महिने अनुभव घेतला. शांत व्हायचं ना 10-15 मिनिटं पोरगं शांतच व्हायचं. आणि मी मग नंतर मला असं जाणवलं ना की बाबा माझा परिणाम त्याच्यावर होतोय. हात ठेवायचे, बाळा नको रे घाबरून, मी आहे ना तुला, तरी मी आहे ना तुला. असं म्हटलं की असं जोरात असं ते
हालचाल एवढं जोरात करायचं ना की त्याला आनंद झाल्यासारखा. अरे वा. एवढं. आणि मी स्वामींना माझ्या स्वामी नाही माझ्यापासून हे सुखी राहून घेऊ नका. मला काय व्हायचंय उद्या पण माझ्या बाळाला काय होऊ देऊ नका नाही का. आणि मला असं वाटायचं की स्वामींना पण म्हणायचे मी स्वामी काय हो म्हणलं आता एक मुलगा आहे ना मला आता मुलगी द्या ना हो. म्हणजे मला मुलगीची इच्छा आहे म्हणलं नाही का. कशाचं काय डिलिव्हरी झाली मला असं शेवटपर्यंत वाटायचं मला मुलगी होणार मला मुलगीच होणार. कशाचं काय ज्यावेळेस मुलगा झाला डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे तुम्ही तिला विचारलं का काय झालं ते तिला सांगितलं का डॉक्टर नर्स म्हणलं नाही. त्यांनी मला विचारलं मला म्हटलं अगं म्हणलं काय झालंय मॅडम. मला म्हणल्या मुलगा झालाय. मी लागली रडायला. आणि मग त्या मला नाराज झाल्यानंतर मला म्हटल्या का गं मी तर पहिल्यांदा असं ऐकलं की पहिला मुलगा झालेला मुलगी म्हणजे नाही का नाराज. म्हणलं नाही काय मला मुलगी पाहिजे. अगं बाई म्हणली पहिलीच मुलगी अशी असेल की मला मुलगी पाहिजे म्हणलं. आता काय सांगू तुम्हाला म्हणजे मला मुलगीची का हवस होती म्हणजे नाही का. ते झालं त्याच्यानंतर परत मग मी त्याला घेऊन स्वामींच्या इकडे आल्यानंतर मठात गेली. तिथे जायची मी आपल्या लहान असताना काय जरी करायला लागले तरी आपण गेलो तेव्हापाशी माझ्यापाशी येणार स्वामी 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 असं करणार. एवढं त्याला सुद्धा वेळ आहे ना. हो वेळ आहे भरपूर वेळ आहे. आणि त्याच्यानंतर मग 2 वर्ष लॉकडाऊनच्या अगोदर 19 मध्ये घरी असंच मी बसले होते किंवा शांत एका ठिकाणी बसलेली. तर स्वामींना हो असं म्हणजे थोडंसं घरात कष्टल झालेली नाही का. हे मला म्हणते सुरेखा लॉकडाऊन पडायचंय आता जॉब माझं सुटतोय काय करायचं. मग मी त्यांना म्हटलं अहो म्हणलं एक काम करा ना म्हणलं तिकडं 20,000 भेटतोय ना ते इथं 10,000 भेटू द्या म्हणलं असं काय काय फरक पडत नाही. तुम्ही पण आमच्या पैसे असं म्हणलं लॉकडाऊन मध्ये लोकांचे किती हाल होत आहे ते नाही का. तुम्ही तिकडं आम्ही इकडं आणि असं नाही ना म्हटलं पाहिजे आपलं जाऊ दे तिकडं बघा म्हटलं जॉब काय फरक पडतोय नाही का. तर ते झाल्यावर थोडंसं वातावरण त्यांना पण वेगळं वाटलं. म्हणजे मला म्हणले सुरेखा आपण जरा सेपरेट राहिलो तर आपलं नाही का गं भागायचं. तर मग त्यांना म्हणलं एक बोलू का हो तुम्ही म्हणलं मला हे बघा तुम्ही सोनं घालवायच्या अपेक्षा नाही म्हणलं. तुम्ही फक्त चटणी भाकरी जरी घातलं ना तुम्ही तुमच्या कष्टाची तरी मी लय आनंदात आहे म्हणलं मला बाकी त्यांच्या पण डोळ्यात पाणी आला. म्हणले खरंच सुरेखा मग घ्यायचं का आपण म्हणजे राहायचं का तिथं. म्हणलं ठीक आहे तुम्ही जे म्हणाल ते तुम्ही जिथं असाल ना तिथं म्हणलं आणि तुमच्या बरोबर फक्त खांद्याला खांदा देऊन उभे राहायची माझी तयारी म्हणलं. बरोबर किती छान तुमचं. हो ना सेपरेट राहिलो. त्याच्यानंतर मग मी भुईंजमध्ये इथंच भुईंजमध्ये शॉप टाकलं ना. पण असं मी दुपारची झोपलेली आणि खरंच सांगते ताई मी ज्यावेळेस स्वामींना माझ्या हात मारले ना स्वामींनी माझं तर प्रत्येक वेळेला दिलंय. अरे वा. प्रत्येक वेळेला त्यांनी त्याच्यातनं तोडगा काढलाय. शॉप म्हणजे याचं ना पार्लर टाकलं ना मला वाटतं तुम्ही. पार्लरचं आणि ब्लाऊजचं करते. ब्लाऊज म्हणजे काय रेडीमेड का. ब्लाऊज नाही ब्लाऊज शिवते. अरे वा वा. हा ड्रेस आणि नऊवारी साड्या वगैरे सगळे शिवते. अरे वा. तुम्ही स्वतः शिवता. हो मी. अरे वा 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 वा. आणि तसं छोटं नाही त्या स्वामींच्या आशीर्वादाने कस्टमर पण चांगले येतात. राहणारच ताई. आणि सांगते की पुढं मग असंच निवांत एक दिवस घरी बसले मला ते सहन होईना म्हणजे कसं आपल्याला कामाची सवय आणि त्यांनी बोललेलं सहन होत नव्हतं ते म्हणजे नाही का आपण दुसऱ्याच्या जीवावर खायचं हे मला सहन होत नव्हतं. अरे बापरे. मला थोडंसं टकटक झाली घरात म्हणून मी रडली स्वामींना म्हणलं स्वामी एक तर तारा तरी नाही तर मारा तरी मला हे बघा कुठं तरी मला ह्याच्यातून तोडगा तुम्ही काढायचा. मला बाकीचं काय माहित नाही म्हटलं जे तुम्ही देणार आतापर्यंत तुम्ही माझ्या हाताला उभं राहिलाय मी फक्त स्वामी पर्यंत त्या उत्तर तुम्ही मला दिलेलं आहे म्हटलं. आता इथून पुढे तुम्ही काय करायचं ते बघा. अचानक माझ्या डोक्यात आलं की आमच्यात म्हणजे चुलत जाऊ बाईचे त्या मला वाटलं की सुरेखा की अगं शॉप सोडते म्हणजे नाही का बघ फोन करणार असेल तर एखादं कुणाला घेत असेल तर बघ. तर मग मी ते माझ्या डोक्यात आलं लगेच त्यांनी माझ्या डोक्यात घालून दिलं की अगं ते तुला आहे मग तू काळच घाबरते. मग मी उठलेली लगेच आणि ते माझ्या डोक्यात आलं की म्हणलं स्वामी एवढंच मी बोलली आणि फोन केला त्यांना. त्यांना म्हणलं अहो ताई असं असं आहे काय झालं तर मला म्हणलं काय नाही तू करणार असतील ते घे उद्यापासून. अरे बापरे हो लगेच. तर मग मी तसं केलं चालतंय म्हणलं. मी त्यांना फोन केला म्हटलं असं असं शॉप मिळतंय भुईंजमध्ये म्हटलं काय करायचं. तर मला म्हणलं हे बघ तुझी तयारी असेल ना तर मी तुला कधीच मागाल म्हणजे तुला मी कधी अडवणार. म्हणलं फक्त तुम्ही म्हटलं तुम्ही किती सांगू द्या फक्त तुम्ही तुमचा माझ्यावर विश्वास पाहिजे. म्हणले हे बघ
मी तुला इथून सांगतोय ना, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा तिकडचं कोणाचं काय. खरंय मी किती तेवढ्या छान. पावलावरती दुसऱ्या दिवशी गुरुवार, आणि विशेष म्हणजे पहिल्या दिवशी गुरुवार होता. अरे वा. विशेष म्हणजे त्या दिवशी गुरुवार होता. खरंच ना, गुरुवार होता. तर मग ह्यांना मी सांगितलं, तर मला म्हणजे ठीक आहे, जातो उद्यापासून. अरे वा. आमच्या जाऊबाई गावाला गेलेल्या होत्या, मग त्यांना मी सांगितलं शुक्रवारी. तर त्यांना मी सांगितलं, म्हणलं काय असं आहे. तर म्हणलं आजचा दिवस थांब, उद्या मी येते मग जा. आणि मग त्याच शुक्रवारी आल्या संध्याकाळी की मी शनिवारपासून इथं स्टार्ट केलं. 1 रुपया काही ह्या ठिकाणी आज 50,000 रुपये डिपॉझिट घेतात. बापरे. हो घेतात ते. आणि 1 रुपयाही डिपॉझिट न देता हे शॉप मला मिळालंय. हो बापरे. काही सुद्धा करायला लागलं नाही. हो किती छान बघा. आणि घरातलं मग दुसऱ्या दिवशी आणि ओपनिंग नाही काय नाही आहे असंच. असंच केलं, असंच सुरुवात केली. फक्त स्वामींचा घरून येताना फोटो आणला आणि चलावला, बस. बाकी काही केलं नाही. किती छान ताई. खरंच स्वामी आहेत तुमच्या पाठीशी. एवढं ना खोटं सांगत नाही मी. म्हणजे त्यांनी माझ्या मनात प्रश्न पडला ना की हा प्रश्न आहे, आता काय करायचं, त्याचं उत्तर तुम्ही तरी पुढे याल किंवा मला SMS द्वारे तरी त्याचं उत्तर मला देतात ते, किंवा कोणीतरी येऊन मला त्याचं उत्तर सांगतं की अगं बाळा असं नाही, असं येते. त्याच्यानंतर इथं केंद्र भुईंमध्ये केंद्र त्याच्यानंतर झालं बघा. इथं असं मधल्या रोडनी जायचं, त्या रोडनी त्या ताईंची तिथं कळालं मला की तिथं नवीन केंद्र होत आहे म्हणून. तर मी असंच एक केंद्राच्या ओपनिंगला नाही गेले. ओपनिंग झाल्याच्या नंतर मी गेले तिथं पाया पडायला. तर मला एवढं बरं वाटलं. म्हणलं स्वामी तुम्ही मला, आणि इथं भृगऋषींचं मठ आहे बघा. अण्णा महाराज म्हणून आहेत भुईंमध्ये, म्हणजे ह्याला नारायणपूरला. तर ते सुद्धा इथं येतात. महालक्ष्मीचं मंदिर आहे इथं भुईंमध्ये. अरे वा. एवढं म्हणजे, आणि प्रत्येक ताई खोटं नाही सांगते, प्रत्येक म्हणजे 11 महिन्यामध्ये ते पालखी जातात बघा आपल्या. ज्ञानेश्वरांची पालखी वगैरे, ते छोट्या पालख्या म्हणा, दत्त महाराजांची पालखी, आणि कुठल्याही देवाची जरी पालखी असेल ना, कुठल्या गावची जत्रा असल्यावर तिथं कृष्णमाईला आंघोळीला आणतात. सगळ्यांच्या पालख्या माझ्या दारातून जातात. अरे वा. एवढं खोटं सांगत नाही मी. म्हणजे मी स्वतःला एवढी नशीबवान समजते. ते अण्णा महाराज थोडक्यात दत्त महाराज आहेत ते. ते अण्णा महाराजांचं मी मध्ये ऐकलं होतं कुठेतरी. हो ते नारायणपूरचं महाराज, एक मुखी दत्त आहे ना, ते अण्णा महाराजांनी हे केलेलं आहे बघा. नारायणपूर मधलं, नारायणपूरमध्ये आहे दत्त महाराजांचं मंदिर, ते अण्णा महाराजांनी हे केलेलं आहे, स्थापन केलेलं. तर ते त्यांची पालखी असू देत, काही असलं तरी मी इथले, तर मला कुठं जायची गरज लागत नाही. माझ्या दारात त्यांचं दर्शन केले. आणि मी आता गेल्या वर्षीच बघा, लॉकडाऊन झाल्यापासून मोठी जत्रा गेल्या वर्षीच झाली ना, तर त्यांचा कार्यक्रम होता. तर ते समोरून असे म्हणजे त्या पालखीत बसून येत होते. तर अक्षरशः खोटं नाही सांगत, मी डोळे झाकले ना पाया पडायला, साक्षात मला दत्त समोर दिसले. मी एवढी रडली. बापरे. म्हटलं बाळा तुला काय सांगू रे, साक्षात परमेश्वर माझ्या समोर येऊन उभा राहिला, मी काय बोलणार आहे. आणि माझ्या म्हणजे दत्तांचं नाव नाही आलं तोंडात, स्वामी हेच तोंडात नाव आलं माझं. स्वामी बस. मी खरंच म्हणते, मान्य करते की मी नशीबवान आहे. खरंच तुम्ही मला वेळ लावलं, पण मला इथं तुमच्या साक्षात तुमच्या दरबारात मला आणून तुम्ही ठेवलं म्हणते. आणि ते पण गाव माझं, 1.5 किलोमीटर गाव आहे माझं इथून ताई. पण मी एवढी नशीबवान आहे की प्रत्येकाचं दर्शन माझ्या दारातून मला दर्शन घेतलं. किती सुंदर, किती सुंदर. खरंच खूप छान. असे स्वामी राहणार तुमच्या पाठीशी उभे. खरंच आहेत. आणि विशेष म्हणजे सांगते की माझी चक्री पारायण पण झालेत बघा. तिथं माझ्या केंद्रात जायला लागल्यापासून चक्री पारायण पण मी घरात केलं. घरात 2 चक्री पारायण झाली. आणि गेल्या वर्षी बघा ते दिंडोरीचं आपलं स्थापन झालं होतं नवीन गेल्या वर्षी. तिथं दिंडोरीचं स्थापन झालं त्यावेळेस मला जायचं होतं, पण आम्हाला सुट्ट्या असल्यामुळे त्यावेळेस मला जाता आलं नाही. मला एवढं वाईट वाटलं. म्हटलं स्वामी म्हटलं मी खरं. तुमच्याकडे तिथे सुरू झालं का दिंडोरीचं? होय, दिंडोरीचं इथं आहे ना केंद्र. अच्छा. मध्ये केंद्र झालंय ते 2-3 वर्ष झालं. पण दिंडोरीला आमच्या इथल्या बायका जायच्या होत्या गेल्या वर्षी. अच्छा. केंद्रातून गाड्या जायच्या होत्या.
तर मला काय जायचं तर कुठं काढलं आणि मला म्हणजे प्रॉब्लेम पण आला त्यामुळे मला जायला नाही जमलं. तर मला रडायला आलं. म्हटलं स्वामी गाव म्हटलं मी एवढी म्हणजे खरंच मी एवढ्या पात्रतेची नाही का तिथपर्यंत येण्याच्या. म्हटलं तुम्ही एवढं माझ्या समोरून माझ्या मैत्रिणी सुद्धा गेल्या पण मला जाता आलं नाही. त्याच्यानंतर परत दुपारीच मला SMS तसा मिळाला की अगं बाळा म्हणजे काही गोष्टी अशा असतात तिथं तू जायचं नसलीस ना तिथपर्यंत स्वामींनी बोलवायला लागतं. खरंय खरंय, हे बरोबर आहे. आज नव्हतं. हो खूप छान ताई. मी शेअर करते ताई. हो हो नक्की. आणि ऐका ना ताई थोडं आहे ना वेळ पण थोडंसं. हो आहे आहे, बोला ना. तर दुसऱ्या म्हणजे आता गेल्या वर्षी बघा आम्ही दिंडोरीला जायचं होतं. आमच्या गावातल्या बायकांची ट्रीप काढली होती. तर त्या ट्रीपला जायच्यासाठी बायकांनी मला अचानकच विचारलं आदल्या दिवशी की अगं असं असं ट्रीप काढली येतेस का तू, एक जागा आहे शिल्लक. तर मला बाकीचं काहीच माहित नव्हतं. दिंडोरी त्र्यंबकेश्वर दिंडोरी करायची. मग दिंडोरी नाव ऐकलं की मी हो म्हटलं. आणि मला म्हणजे मी पहिलं स्वामींना बोलली की अरे वा स्वामी बस मला एवढीच इच्छा आहे माझी, मला तुमच्यापर्यंत यायला भेटतंय म्हणजे तुम्ही मला आता बोलवलं. तरी माझ्या मनात एक जागृती की आता काय करायचं. आता गेल्या वर्षाने जूनमध्ये 18 जूनला शाळा चालू झाल्या मुलांच्या बघा. त्या दिवशी आणि सकाळी मुलगा तर गेला शाळेत. आणि शाळेत मुलगा गेला. संध्याकाळी दुपारी पहिल्या दिवशी शाळा 2 वाजेपर्यंत होती. आला तो घरी आला की त्यांनी घरी नेला. 5 वाजता ह्यांचा फोन आला. त्यांचा फोन आला की अगं सुरेखा असं आहे पोरगं तर एवढं तापलंय. अरे बापरे. अरे बापरे. आता म्हटलं मला लागलं रडायला यायला. म्हटलं स्वामींनी सगळी तयारी केली आणि मला बाकीचं काहीच माहित नाही. मला यायचंय म्हणजे यायचं. मला बाकीचं काहीच माहित नाही. म्हटलं मला यायचंय. कशाचं काय. मग ते त्यांना मी काय म्हटलं तुम्ही त्याला इथं घेऊन या दवाखान्यात घेऊन आले की मला त्याच्या डोळ्याकडे बघितलं की मला जाणवलं की त्याला बाहेर व्हायचं आहे. अच्छा. हो कारण माझ्याकडे म्हणजे देवाचं वार असल्यामुळे मला ते कळतं लगेच. तर मग मी त्यांना म्हटलं की त्यांना काय बोललेच नाही. मी दवाखान्यात नेलं. समोरच दवाखाना आहे. दवाखान्यात नेलं. औषधं घेतली आणि घरी गेले. घरी गेल्यानंतर मग ते माझ्या मैत्रिणीला मी बोलवलं. तिला म्हटलं असं असं आहे दुसऱ्याचं काय ते. तर तिला सांगितलं म्हणलं एवढं दे म्हणजे त्याला काय होणार नाही. तेवढं दिला की तो झोपला. औषधं दिली मी त्याला झोपवलं. स्वयंपाक उरकून घेतला आणि 8 वाजता तो उठला. 8 वाजता उठला की मग म्हटलं मम्मी उठला की म्हणलं बाळा कसं काय वाटतंय. म्हणलं बरं वाटतंय मला. आणि मग म्हणलं बाळा त्याला झोपायच्या अगोदर विचारलं होतं ना म्हणलं बाळा देवाला जायचं का आपण. म्हणलं नाही जायचं मम्मा. आणि मग तो झोपला. मग माझ्या जरा मनात थोडंसं तुळतुळ वाटली. म्हणलं आता नाही म्हणल्यानंतर पोरगं नाही म्हणलं काय बोलायचं नाही. बरोबर. आणि उठल्यानंतर पूर्ण घामाने पूर्ण थंड पडलं. नॉर्मल मुलगा. हो आणि नॉर्मल झाल्यानंतर मी म्हटलं अरे बापरे आता. तर मग त्याला म्हटलं बाळा काय करायचं. म्हणलं मम्मा जायचं दे मला. मला खरंच सांग जायचं का नाही. तिकडनं पप्पा म्हणतात की नाही जायचं तो एवढं तापलाय सुरेखा तुला कळत नाही का. म्हणलं थांबा होतो मी 2 मिनिटं. म्हणलं नाही मम्मा मला जायचंय तुला लग्न करायला देवाला जायचंय. म्हणलं जायचंय का. म्हणलं जायचंय. म्हणलं चल मी भरते बॅग. बरं म्हणलं बॅग भरली मी. आणि मग जाताना म्हणलं स्वामी म्हणलं आता जर तुम्ही मला नेलं नाहीत ना म्हणलं आयुष्यात मी कुठे जाणार. मला बाकीचं माहित नाही. आणि मी त्याला घेऊन येते म्हटलं तिथं चारायचं मारायचं काय करायचं मला माहित नाही. तुमच्या दरबारात आणून मी पोरगं ठेवणार. सगळे तरी चालेल पण मी आणि माझं पोरगं तुमच्या दारात राहील. म्हणलं मला बाकीचं माहित नाही. मला पोरगं घेऊन तिथं यायचं मला माहितीये म्हटलं. मी तसं केलं की संध्याकाळी मग त्याच्यानंतर तो उठला. तो खाल्लं नाही काय पण त्याला त्याच्यानंतर उलट्या झाल्या 2. बापरे. 2 उलट्या झाल्या. उलट्या झाल्या की मी त्याला औषध दिला. उलट्याचं औषध दिल्यानंतर परत जाताना 9:15 वाजता 2 जुलाब झाले त्याला. आणि जुलाब झाला की तो पूर्ण मोकळा झाला म्हणजे फ्रेशच झालं. ते पित्तासारखं झालं ना त्याला पित्ताचं पण थोडंसं ते सगळं बाहेर पडलं की पोरगं मोकळं झालं. आणि मग ते आमच्या बरोबर एका आशाचं काम करतात ना गावातल्या आमच्या त्या सुद्धा होत्या. तर त्यांना मी फोन करून सांगितलं म्हणलं कुठं आणि जुलाबाच्या गोळ्या असतील तर घ्या. त्यांनी त्या पण घेतल्या होत्या. मग गाडीत जाताना 11 वाजता आम्ही इथून निघालो. 11 वाजता गेल्याच्या नंतर त्यांना मी त्यातल्या गोळ्या तिला दिल्या. त्याला गोळ्या इथं दिल्या ना ताई. आम्ही 11 वाजता बसलो होतो. 5:30 वाजता आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो. तेव्हा पोरगं उठलं माझं. बापरे. फक्त जाताना फक्त स्वामींना सांगितलं होतं स्वामी तिथपर्यंत येते कसं आणायचं
तुमच्या नावाची बदनामी झाली नाही पाहिजे म्हटलं. कारण मी मला किती नावं ठेवतात मी त्याचा विचार नाही करत. फक्त तुमच्या नावाची बदनामी नाही झाली पाहिजे. माझ्या लेकराला कसलाही त्रास झाला नाही पाहिजे म्हटलं. माझ्या लेकराला नाही तुमच्या लेकराला म्हटलं. तुमच्या लेकराला त्रास नाही झाला पाहिजे. हो. तिथं गेल्यावरती पोरगं खूप केस आहे. सकाळी आंघोळ करायला गेलं आंघोळ करून आला आणि बाळा तू खाल्लं नाहीस काय. नको म्हणलं मला खायला मम्मा. आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायला महादेवाच्या मंदिरात असतो ना सगळ्यांच्या पुढे जायचो. बापरे. सगळ्यांच्या पुढे बाळा पळू नको तू खाल्लं नाही काय. अगं मम्मा मला काहीच नाही होत असं तू म्हणते. हो त्या बायका सुद्धा म्हणलं अगं पोरगं रात्री कसलं जायचं म्हणजे पुढे का खरंच विचारते तुझी खरंच म्हटलं स्वामींवरती श्रद्धा आहे बाबा. म्हटलं ताई मी त्यांना सांगूनच आले होते माझ्या डोळ्यात पाणी. म्हणलं ताई मी त्यांना सांगितलंच होतं पोरगं मी असं तुमच्या दारात आणून सोडून मला बाकीचं माहित नाही. मी तर बाकी बायका गेलं तरी चालेल. मी कशी यायची कशी नाही मला बाकीचं काही माहित नाही म्हटलं. पण मला तिथपर्यंत यायचंय माझं पोरगं तुमच्या पायावर ठेवायचं एवढीच माझी इच्छा आहे म्हटलं. मग त्यांनी तिथपर्यंत पोहोचलो तिथून दर्शन घेतलं. आणि विशेष म्हणजे ते सांगायचं तिथून आम्ही निघाल्यानंतर आपलं स्वामींचं गुरुपीठ नाशिक आहे मला माहित नव्हतं ताई. अच्छा त्र्यंबकेश्वरचं. हो त्र्यंबकेश्वरचं नाशिक स्वामींचा मठ आहे ना तो मोठा. हो 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 तो मला माहित नव्हतं नाही का तो पिक्चर बघा तो मला माहितच नव्हतं. आणि जाताना लोकेशन एवढं छान वाटतं ना ते बाहेरून गाडीतून बघताना. मी ड्रायव्हरांना विचारलं म्हटलं अहो ड्रायव्हर काका म्हटलं तो कुठला सिनेमा किती छान आहे ते मंदिर. तर ते मला बोलले की मला म्हणजे तुम्ही तो देवळ बंद पिक्चर बघितलाय का. म्हणलं हो बघितलाय. तर मला म्हटलं तो त्याच्यातला शेवटचा सीन बघितलाय का. म्हणलं हो बघितलाय की अहो ते मंदिर ना. म्हणजे हो ते स्वामी समर्थांचा पण मठ आहे. आणि तसं ते म्हटलं की अक्षरशः पाहिजे मी गाडीत एवढ्या मोठमोठी रडायला लागली ना मला काहीच सुचना. म्हणजे मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी त्या मंदिरात येईल म्हणून. म्हणजे स्वामींनी मला एवढा सुखद धक्का दिला होता ना. म्हणजे मला जे पाहिजे ते नव्हतं दिलं त्यांनी पण माझ्यासाठी जे मला ते मला ते दिलं स्वामींनी त्या दिवशी. अक्षरशः मी ते बाकीच्या कुठं गेल्यास माझं पोरगं कुठं हे सुद्धा विचार नाही केला. अक्षरशः गाडीतनं उतारले चप्पल इकडं तर सगळं इकडं सगळं सोडून दिलं. रडत रडत जाऊन अक्षरशः स्वामींच्या तिथं पायावरती डोकं ठेवलं ना मी त्या पादुकांवरती तर तिथलं पाणी सुद्धा त्या पादुकांवरती गळत होतं. तर माझं पोरगं मला म्हणते माझ्याकडे वाचून बघते खाली म्हणते मम्मा तू का रडते. म्हटलं बाळा तुला काय सांगू रे मी का रडते. आज म्हटलं माझी आई मला भेटली. म्हटलं माझ्या आईनं मला काय सुख दिलं की तुला नाही सांगू शकत. खरंय खरंय. म्हणजे हा विचार सुद्धा मी कधी केला नव्हता. म्हटलं स्वामीने हा विचार सुद्धा कधी केला नव्हता की मी इथं येईन आणि तुम्ही मला आणलं. हो खरंच की. मग तिथनं ते दर्शन घेतलं तिथून दिंडोरीत गेलो आम्ही पाया पडायला. अरे वा एवढं भारी वाटतं. हो दिंडोरीत गेलो. दिंडोरीत गेल्यानंतर पाया वगैरे पडलो आणि पाया पडून बाहेर निघालो आम्ही. तिथं तर मला म्हटलं की सगळ्या बायका गेल्या गाडीकडे चला चला म्हणून. माझं कुठं मन निघतंय. मी तेवढ्यातून सुद्धा बसल्या जागेवरती आपलं हे करत होते जप केला. तर म्हटलं जपमाळ केली होईल तेवढा 2-3 माळा जप केल्या. त्याच्यानंतर तिथं प्रदक्षिणा टाकल्या औदुंबराला. पुढे निघाल्याच्या नंतर हो तिथं रुद्राक्ष मला म्हटलं मम्मा हे मला घे ना गं. तर म्हटलं ठीक आहे. असं स्वामींची इच्छा की बाबा नाही का आज तू मला म्हणजे दाखवून दिलं स्वामींनी आदल्या दिवशी जी ज्या जागेत तू मुलगा शाळेला घातलाय ती जागा चांगली नाहीये हे मला त्यांनी दाखवून दिलं होतं. हो त्याच्यामुळे मग तो रुद्राक्ष घेतला. मी तिथं विचारलं की काय करायचं तर मी सांगितलं त्याच्या गळ्यात घाला म्हणून. त्याच्याबरोबर झालं तो इथं आणल्यानंतर घातलं मी गळ्यात. छोटस म्हणजे एक लॉकेट घेतलं. मग त्याच्यामध्ये स्वामींचा फोटो होता. मला म्हटलं मम्मा घे ना गा आपल्याला किचन घे ना मम्मा आपल्याला लावायला माझ्या दप्तराला लावायला. मला म्हणतोय तू माझ्या दप्तराला लावायला घे ना ग मम्मा. तर म्हटलं बा स्वामी आता मला टेन्शन नाही माझ्या पोराचं. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलासाठी मला काय योग्य ते तुम्ही दाखवून दिलं. बरोबर. मग तिथं ते लॉकेट घेतलं आणि पुढे निघालो. एक स्वामींचा फोटो मला म्हणलं मम्मा स्वामींचा फोटो घेते आपल्या घरात नाही फोटो. आणि स्वामींचा फोटो खरंच काय माझ्याकडे नव्हता तेव्हा नाही का. मी एवढं करायचं स्वामींचा फोटो नव्हता. मग त्यांनी घेऊन सांगितल्यावर मी घेतला एक फोटो आणि तिथून बाहेर निघालो. आणि माझ्या मनात असणं निघाल्यावर म्हणलं स्वामी सगळ्यांचं दर्शन झालं. तुम्ही साक्षात म्हणजे नाही का माझ्या मनात अचानक आलं म्हणलं गुरुमाऊलींचं दर्शन झालं असतं तर किती भारी झालं असतं.
असं मी म्हणते. आणि त्याच्या उंबऱ्यातून बाहेर निघाली मी हा आणि गुरु माऊली त्यांच्या बेडरूम मधनं बाहेर निघाली. बापरे आणि माझी त्यांची नजरानजर समोरासमोर. वा अक्षरशः मला आहे ना, हो अक्षरताई अजून तो क्षण आठवला ना तरी मी रडती त्यांच्याकडे बघून. म्हणलं स्वामी, आधी छातीवर अचानक स्वामी म्हटलं. आणि त्यांनी मला बघितलं, मी असं खाली वाकलेले बघितलं की त्यांनी हात वरती केला मला. मी म्हटलं स्वामी मला म्हणजे दर्शन घ्यायचंय तुमचं. तर मला म्हणजे पुढे ये म्हटल्यानंतर मी गेले. असं तर दोरीमध्ये होती ताई आमच्या दोघांच्या. एवढं मला भारी वाटले ना. हो मी म्हणजे ते जे शेजारी ते वॉचमॅन वगैरे होते त्यांचे ते असतात बघा ते सिक्युरिटी. हो सिक्युरिटी सॉरी. तर ते लोक सुद्धा म्हणत ना ताई कुठे जाऊ नका. मला कळलंच ना म्हणजे मी त्या भागात मला माझ्या फक्त माऊलींना भेटायचे बस. एवढंच मी त्या ह्याच्यात म्हणलं 2 मिनिटं मी खूप लांबून आले. हो म्हणले हो नाही तसे नाही भेटता येत. अहो म्हणले तुम्ही जाऊन तिथे 2 मिनिटं बसा. पोरग मग त्यांना मसल व्हायचा गेला. म्हणलं नाही बाळा, म्हणलं आता आपल्या माऊलींना भेटले तर आपण पुढे जायचं नाही. परत माऊलींच्या पाठी गेलो आम्ही. तिथं बसतात ना आसनावर. मग स्वामींचा जप केला थोडा वेळ 2 मिनिटं त्यांचं म्हणजे नाही का ऐकलं. मग मुद्रा केला तिथं. आणि मग शेवटी मग माफी मागितली. म्हणलं स्वामी आता मी येते, कारण बायकाच बरोबर नाही थांबू शकत नाही का मी प्रश्नोत्तरासाठी थांबवतात. मग तिथून पुढे निघालो. मग हे बाकीचं सगळ्यांचं दर्शन झालं. आणि गुरुपीठमध्ये माझ्या तिथं मी विचारलं होतं की म्हटलं की पारायण मी एखादं अध्याय तरी वाचू शकते का गुरुचरित्राचं नाही का तिथं. तर ते मला काका काय बोलले की बाळा असं वाचता येत नाही. त्याला पारायण म्हणजे 1 दिवसाचं पारायण तरी करावं लागतं. 3 दिवसाचं पारायण किंवा तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता. तर मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं. तर मग म्हटलं स्वामी माझी लय इच्छा आहे तुमच्या दरबारात मला 1 दिवसाचं पारायण करायची. आता कसं करून घ्यायचं तुम्हीच बघा म्हटलं. आणि तेवढं म्हणून मी घरी आली की पुढच्याच आठवड्यात मला इथं कळालं की नरसोबाच्या वाडीला 1 दिवसाचं पारायण लागलं. फोन येणार आहे. मी अक्षरशः घडली तिथंच. म्हटलं स्वामी मी बोललेली 8 दिवस सुद्धा तुम्ही होऊन दिलं नाही. म्हणजे तुम्ही माझ्या किती जवळ आहे, किती जवळ आहे प्रत्येक गोष्टीसाठी. हो किती जवळ आहे. मी हात मारत तुम्ही माझं उत्तर मला देतात. म्हणलं बास मला एवढंच तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा. माझं बाकी काही म्हणलं नाही म्हटलं नाही का. गेलो तिथं पारायण वगैरे एवढं भारी झालं ना. आणि मी असं म्हणते काय ग बाई बसली मी खरं माझ्याकडनं सेवा होईल का. गुरुपीठ मध्ये सुद्धा म्हणते नाही का. म्हणजे आधी मी ऐकलं होतं की तुम्ही तिथं जाऊन सेवा करा. सेवा ज्यावेळेस कराल ना त्यावेळेस त्याचं फळ आपल्याला भेटतं. तर मी तिथून बाहेर निघालो. मी माझं पोरग बाहेर निघालो हे करून घेतात. एक मुलगी झाड मारत होती. तर म्हटलं बा स्वामी म्हणजे तुम्ही मला जे स्वप्नात येऊन सांगितलं की झाडू मारतीस तुम्ही तिथं दरबारात तुमचं झाडू मारते हे स्वप्नात येऊन सांगितलं. म्हणलं माझ्याकडनं करून घेताय तुम्ही. तिथे गेलं त्या तिला म्हणा तिथे दे ना गं. म्हणजे अहो मी पण आजच आमचा 8च दिवस आहे. म्हणलं तू 8चे दिवस तरी आहेच ग बाळा. पण आमच्या सगळ्या बायका बाहेर गेल्यात. म्हणलं 2 मिनिटं मला झाडू मारू दे माझ्या प्लीज म्हणलं. मग तिने सुद्धा दिला माझ्याकडे झाडू नाही का. दिला तर मला एवढं बारी ती रडते एकीकडे झाडते एकीकडे रडते एकीकडे झाडते तिकडे झाडून घेतलं की मग बाळाला पण म्हणलं बाळा 2 मिनिटं झाडू मारते रे फक्त. त्यांनी पण मारला ते भरून टाकलं. म्हणलं स्वामी बास म्हणलं फक्त एवढं करून घ्या. काही इच्छा नाही म्हणलं माझ्याकडनं वाईट कुणाचं काय होऊ देऊ नका. बरोबर आहे. हो तिथून झालं की मग नरसोबाच्या वाडीला गेल्यावर सुद्धा तिथं पारायण संपूर्ण झालं. मग जेवायला सगळे लोक गेले. गर्दी झाली फुल. मग आता काय करायचं. मग ते सतरंजा उचलायचं होतं झाडू मारायचे होते नाही का तिकडं. मग ते सतरंजा उचलल्या झाडू मारल्या. तर ते त्यांच्यातले जे मेन होते ना मी करत होते. मी आपली पळत होती नसते का मला काहीतरी करायला मिळावं ह्यासाठी नाही का. माझी लगबग झाडू मिळते का कुठं बघायचं सतरंजी उचलायची. आणि माझ्या बरोबर बायका सगळ्या बसलेल्या. तर त्याच्यात आहो त्या लेडीज पळती किती तुम्हाला कळत नाही का. सेवा करायला नशीब लागतं ह्या दरबारात येऊन सेवा करायला. आणि तुम्ही बसून राहिलाय ह्या बाकीच्यांना सांगायला लागतंय का तुम्हाला सांगावं लागतं का असं करत होतं. मग आमच्या बाकीच्या सगळ्या बायका उठल्या. आणि मग तिथं केल्याच्या नंतर मग म्हटलं स्वामी म्हणजे असं नाही का हे सगळं भरून मी आपलं लिहून मला ते पुण्य मिळावं. माझ्या मनात असं की ते हो की स्वामींच्या समोरची ती फुलं हे आपलं विसर्जन करतात ना पाण्यात वगैरे नाही का. तर म्हटलं स्वामी तुमच्या तिथली धूळ जरी मला मिळाली माझ्या हातात तरी लय भाग्यवान समजी मी स्वतःला.
अशी मी मनात म्हणते झाडू मारता मारता. हा. तर मी झाडू मारत स्वामींचे फोटो पाशी गेले आणि स्वामींचे फोटो पाशी गेल्यानंतर ते सेवेकरी होते ना ते, हा. त्यांनी कॅरी बॅग मध्ये एक फुलं, मी ती फुलं उचलून म्हटलं वरती ठेवाय, बाकीचे सगळे नाही का भरून. हो हो हो. तर मला म्हटले की ऐका की, म्हणले तुम्ही ही फुलं म्हणलं काय करणार आहे दादा तुम्ही? तर म्हटलं अहो ती पाण्यात सोडायचं. म्हणजे मी न्यू कॉल सोडायला. अहो या की म्हणले तुम्ही सोडायला, चांगलं आहे की उलट. म्हणजे म्हटलं स्वामी किती व तुम्ही, म्हटलं माझं म्हणजे माझं तिथेच सोडत नाहीत नाही का अजिबात. म्हणजे मी नुसतं मनातली म्हणत बोलते की लगेच तुम्ही माझ्या समोर उभं राहता ना, म्हणजे माझ्या मनात तुम्ही किती जाणता म्हटलं. मग ते मला तिथं पण रडायला आलं. म्हटलं मी एवढं स्वामींना असं वाटलं की काय करून काय नाही, म्हणजे मी किती रडू आणि काय नाही ते स्वामी बस म्हणजे एवढा तुमचा माझ्या पाठीचे आशीर्वाद आहे ना, तेवढंच माझ्या अपेक्षा की काही नाही म्हटलं नाही का. खरंय खरंय. तेवढं झालं की तिथून मग घरी आल्यावरती एवढं भारी ना, तिथनं पुढे खरंच आवताई. आणि विशेष म्हणजे सांगायचं तुम्हाला सांगते, माझ्या ते काळ म्हणतात ना, काळाच्या रूपात एक वायर डोक्यात होतात बघा. डोक्यातून होतात, आणखी घरात देखून वगैरे होतात. हो 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 हो. तर ते देखून झालं होते ना, त्याच्या मला एकच देखून आमच्या घरात मला सापडलं होतं. आमच्या घरात कुणाला सापडायचं नाही, पण मला बरोबर दिसायचं. तर एकच देखून मला सापडला. हो, तर ते मला घाबरले. म्हणलं स्वामी हे काय आहे, असं नाही पाहिजे नाही का. तर ते त्याच्यानंतर मी जरा साफसफाई वगैरे केली आणि त्या देखून नाही दिसला परत, म्हणून माझ्या डोक्यातून वा झाल्या. तर एवढं मी औषधं केली. हो, ते औषधं एवढी केली तरी झाली गेली नाही, काय नाही काय नाही. आणि अक्षरशः मी ज्यावेळेस दिंडोरीला वगैरे जाऊन आली ना ताई, त्यावेळेस माझ्या डोक्यातले जी तिथून आल्यापासून जी माझ्या डोक्यातलं गेलं तर सगळं म्हणजे सगळा काळ माझ्या स्वामींनी माझा म्हणजे इडापिडा सगळी गेली. सगळी इडापिडा. जेव्हा नरसोबाच्या वाडीपासून आल्या तर डोक्यात खायचंच पूर्ण बंद झालं. डोक्यात काय राहिलं नाही. हो खरंच. आणि तेव्हा मला पूर्ण विश्वास पटला की माणसाच्या पाठीमागे जो काळ असतो ना, तो त्या रूपाने येतो म्हणजे येतो. खरंच खरंय खरंय खरंय. तिथून आल्यापासून कसलंच नाही, काही कसलंच नाही. आणि पोरग सुद्धा आहे ना माझं वर्ष झालं बघा, आता जून मध्ये वर्ष होईल. पोरग्याला कसलं सुद्धा परत म्हणजे बाहेर व्हायचं तर कसलंच झालं नाही. तर 8 दिवस आणि 15 दिवस झाले. तिकडे ते लिंबू टाक, तिकडे लिंबू टाक, हे कर ते कर सारखं चालू. हो एवढं होतं. पण तिथून माझ्या स्वामींच्या दरबारातून जाऊन आल्यापासून ना अक्षरशः खरंच सगळे मार्ग लागत, माझे सगळे प्रश्न मार्गी लागले. अरे वा. हो. आणि घरात एक बघा ते विशेष शेवटचं सांगते तेवढाच, मग नंतर अजून वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.